आज आपण यांच्याबद्दल बोलणार आहोत. त्यांना चाहते टेनिस क्रिकेटचा देव म्हणतात. काही जण तर टेनिस क्रिकेटचा शहेनशाह असंही म्हणतात. हो, त्यांचं नाव आहे कृष्णा सातपुते. आपल्याला एका व्हिडिओमधून त्यांची एक अविश्वसनीय गोष्ट समजली आहे. अगदी. आणि आज आपण या माहितीतून हेच जाणून घेणार आहोत की वैयक्तिक आयुष्यातली प्रचंड वादळं पार करून कृष्णा सातपुते यांनी टेनिस क्रिकेटला एक नवीन ओळख कशी दिली. म्हणजे आपण फक्त एका खेळाडूची आकडेवारी नाही पाहणार, नाही तर एका व्यक्तीचा संघर्ष, त्याची जिद्द आणि त्याने एका संपूर्ण खेळाचं चित्र कसं बदलून टाकलं याचा सविस्तर वेध घेणार आहोत. बरोबर. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. कृष्णा सातपुते यांचा जन्म 1 मे 1983. आणि गंमत म्हणजे हे तेच वर्ष आहे जेव्हा कपिल देव यांच्या टीमने भारतासाठी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. हो, काय योगायोग आहे नाही का. नक्कीच. आणि हा संकेत पुढे जाऊन खरा ठरला असं म्हणायला हरकत नाही. हो, लहानपणापासूनच त्यांच्यात क्रिकेट अक्षरशः भिनलेलं होतं. आपल्या माहितीनुसार त्यांचं शाळेत लक्ष कमी आणि मैदानावर जास्त. अगदी. ते फक्त खेळायचे नाहीत, तर त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलांना आव्हान द्यायचे आणि त्यांना हरवायचे सुद्धा. इथेच त्यांच्यातल्या त्या असामान्य प्रतिभेची पहिली झलक दिसते. पण आपण पुढे जाण्याआधी एक मिनिट, टेनिस क्रिकेट म्हणजे नेमकं काय? हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण अनेकांना वाटतं की हे लेदर बॉल क्रिकेट सारखंच आहे, पण यात फरक आहे नाही का? हो, खूप मोठा फरक आहे. टेनिस क्रिकेट म्हणजे टेनिसच्या बॉलने खेळलं जाणारं क्रिकेट. यात चेंडू हलका असतो, त्यामुळे तो जास्त उसळी घेतो. बरोबर, आणि वेगाने बॅटवर येतो. मैदानं पण तुलनेने लहान असतात. त्यामुळे इथे तांत्रिक कौशल्यापेक्षा मनगटाची ताकद आणि टायमिंग जास्त महत्वाचं ठरतं. म्हणजे खूप वेगवान आणि स्फोटक खेळ आहे हा. हो, इथे बॅट्समनला विचार करायला वेळच मिळत नाही. प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवावा लागतो. अच्छा, म्हणजे इथे संयमापेक्षा आक्रमकता जास्त महत्वाची ठरते. अगदी. आणि याच आक्रमक वृत्तीने कृष्णा सातपुतेंच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी दिली. तो क्षण आला जेव्हा ते त्यावेळच्या सगळ्यात तगड्या टीम विरुद्ध खेळले. प्रतीक 11. हो, बाप टीम समजायचे तिला तेव्हा. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण तुमची खरी परीक्षा मोठ्या संघांविरुद्धच होते. अशा सामन्यांमध्ये तुमच्यावर प्रचंड दडपण असतं. हो ना. पण याच दडपणाखाली जी व्यक्ती चमकते तीच खरा चॅम्पियन बनते. आणि कृष्णा यांनी तेच करून दाखवलं. त्यांनी फक्त चांगली खेळीच नाही केली, त्यांनी ज्या टीमला हरवलं त्याच टीमच्या मालकाचं लक्ष वेधून घेतलं. मॅच संपल्यावर तो मालक स्वतः कृष्णा यांना भेटायला आला. एखाद्या चित्रपटात शोभेल असा क्षण होता तो. अगदी. तुमची कामगिरी इतकी प्रभावी असावी की तुमचा प्रतिस्पर्धीच तुमच्यावर विश्वास दाखवायला तयार व्हावा. आणि त्या एका मॅचने त्यांचं नशीबच बदलून टाकलं. हो, एका स्थानिक पातळीवर खेळणारा मुलगा थेट त्यावेळच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक संघात प्रतीक 11 मध्ये दाखल झाला. ही एक प्रचंड मोठी झेप होती. प्रतीक 11 मध्ये निवड झाल्यावर तर त्यांचं आयुष्य मार्गी लागलं असेल नाही का. प्रसिद्धी, पैसा, सगळं काही. असं आपल्याला वाटतं. पण आपल्या स्रोतानुसार इथून पुढे त्यांच्या आयुष्यात एक असं वादळ येणार होतं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आणि खेळाडूंच्या आयुष्यात वैयक्तिक संकटही ही त्याच्या कामगिरीवर थेट परिणाम करतात. हो, मैदानावरचं लक्ष पूर्णपणे विचलित होऊ शकतं. कृष्णा यांच्या बाबतीत तर संकटांची एक मालिकाच सुरू झाली. सगळं सुरळीत चालू असताना त्यांच्या वडिलांना कॅन्सरचं निदान झालं. कृष्णा यांनी वडिलांच्या उपचारासाठी अक्षरशः दिवस रात्र एक केले. जेवढे म्हणून प्रयत्न करता येतील ते सगळे केले, पण ते वडिलांना वाचवू शकले नाही. हा एक खूप मोठा धक्का होता. आणि हे दुःख इथेच थांबलं नाही. वडिलांच्या जाण्याचा धक्का त्यांच्या आईला सहन झाला नाही. त्या खचल्या आणि पतीच्या मृत्यूनंतर काही काळातच त्यांचंही निधन झालं. अरे बापरे. म्हणजे एका तरुण मुलाच्या डोक्यावरून आई वडिलांचं छत्र एकाच वेळी हरपलं. एकाच वेळी एवढं मोठं दुःख कोसळल्यावर कोणीही खचून जाईल. आणि अडचणी इथेच थांबल्या नाहीत. याच काळात त्यांची पत्नी गर्भवती होती. म्हणजे एका बाजूला आई वडिलांच्या मृत्यूचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला घरात येणाऱ्या नव्या जीवाची जबाबदारी. अशा परिस्थितीत खंबीरपणे उभं राहणं हीच त्यांच्या खेळापेक्षाही मोठ्या धैर्याची परीक्षा होती. हो. आणि या माहितीत एक अत्यंत धक्कादायक उल्लेख आहे जो त्यावेळची परिस्थिती किती भीषण होती हे दाखवतो. कोणता? पत्नीच्या डिलिव्हरीसाठी पैसे उभे करायला त्यांना भंगार सोरावं लागलं. काय सांगताय? हो, एका व्यावसायिक खेळाडूवर ही वेळ काय यावी. हा मुद्दा खरं तर खूप महत्वाचा आहे.
आणि तो आपल्याला त्या काळातल्या टेनिस क्रिकेटच्या वास्तवाची जाणीव करून देतो. म्हणजे काय? म्हणजे तेव्हा टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्धी होती, नाव होतं, पण आजच्यासारखं आर्थिक स्थैर्य नव्हतं. अच्छा. खेळाडूंना मॅच फी मिळायची, पण ती सातत्यपूर्ण नव्हती. त्यामुळे जरी कृष्णा सातपुते एक उगवता स्टार असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आर्थिक चणचण होती. कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना हा संघर्ष करावा लागला. हे त्या ग्लॅमरच्या मागचे एक कठोर सत्य आहे. घर चालवण्यासाठी त्यांनी एका कंपनीत नोकरीही सुरू केली. क्रिकेट थोडं मागे पडलं होतं. पण आतली आवड आणि मैदानाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बरोबर. आणि हीच खऱ्या खेळाडूची ओळख आहे. परिस्थिती तुम्हाला कितीही मागे ओढत असली तरी तुमची आवड तुम्हाला परत खेचून आणते. आणि मग त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. नोकरी सोडून पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. हा एक खूप मोठा जुगार होता. हो ना. ज्या खेळामुळे त्यांना इतका संघर्ष करावा लागला त्याच खेळावर पूर्णपणे अवलंबून राहण्याचा निर्णय घेणं यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो. आणि त्यानंतर जे घडलं तो एक इतिहास आहे. त्यांच्या पुनरागमनानंतरची आकडेवारीच सर्व काही सांगते. ती तर अविश्वसनीय आहे. अगदी. मिळालेल्या माहितीनुसार भारताकडून खेळताना त्यांनी 23 शतक झळकावली. ही आंतरराष्ट्रीय कामगिरी आहे. पण इथे आंतरराष्ट्रीय याचा अर्थ काय? बरोबर, हा चांगला प्रश्न आहे. कारण हे ICC मान्यता प्राप्त क्रिकेट नाहीये. नाही, इथे आंतरराष्ट्रीय म्हणजे दुबई, शारजा, कतार यांसारख्या ठिकाणी होणाऱ्या मोठ्या स्पर्धा, जिथे भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि आखाती देशांतील सर्वोत्तम संघ भाग घेतात. अच्छा, म्हणजे क्लब स्तरीय स्पर्धा. हो. जरी याला ICCची मान्यता नसली तरी टेनिस क्रिकेट विश्वातील ही सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची पातळी मानली जाते. आणि त्या स्तरावर 23 शतक करणं म्हणजे तुम्ही त्या खेळातले अनभिषिक्त सम्राट आहात. बरोबर. 23 आंतरराष्ट्रीय शतकं आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये 25 शतकं, म्हणजे एकूण जवळपास 48 शतकं. पण त्यांच्या ताकदीचा खरा पुरावा म्हणजे एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा विक्रम, जो त्यांनी एकदा किंवा दोनदा नाही तर तब्बल 3 वेळा केला आहे. एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळा. हे अविश्वसनीय आहे. नक्कीच. म्हणजे गोलंदाजांवर किती मानसिक दबाव टाकत असतील ते. विचार करा, एका महत्वाच्या मॅचमध्ये प्रचंड दडपणाखाली असताना गोलंदाजाच्या मानसिकतेवर पूर्णपणे ताबा मिळवून प्रत्येक चेंडू सीमारेषेपार पाठवणं. आणि तेही 3 वेळा. हो. यासाठी फक्त मनगटाची ताकद नाही तर प्रचंड आत्मविश्वास, निर्भीड वृत्ती आणि अचूक टायमिंग लागतं. यातून त्यांची गोलंदाजांवरची एक मानसिक दहशत दिसून येते. हे आकडे थक्क करणारे आहेत. पण कृष्णा सातपुते यांचा खरा प्रभाव या आकड्यांच्या खूप पलीकडचा आहे, नाही का? अगदी. स्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांनी या खेळाला ग्लॅमर, पैसा आणि ओळख मिळवून दिली. चला हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. ग्लॅमर ते नेमकं कसं आलं? ग्लॅमर आलं त्यांच्या खेळण्याच्या शैलीतून. ते जेव्हा बॅटिंगला यायचे तेव्हा गोलंदाजाच्या चेहऱ्यावर भीती दिसायची आणि प्रेक्षकांमध्ये एक उत्साह संचारलेला असायचा. हो, एक वेगळीच ऊर्जा असायची. बरोबर. त्यांची देहबोली, त्यांची फटकेबाजी करण्याची निर्भीड पद्धत, हेलिकॉप्टर शॉट सारखे त्यांचे खास फटके, या सगळ्यामुळे ते एक शोमॅन बनले. म्हणजे लोक फक्त मॅच बघायला नाही तर कृष्णा सातपुते यांना खेळताना बघायला यायचे. अगदी. त्यांनी टेनिस क्रिकेटला एका खेळाच्या पलीकडे नेऊन एका इव्हेंटचं स्वरूप दिलं. आणि पैशाचं काय? त्यांच्यामुळे या खेळात पैसा कसा आला, हा बदल कसा घडला? ही एक साखळी आहे. कृष्णा यांच्या लोकप्रियतेमुळे मॅच बघायला येणाऱ्यांची संख्या वाढली, ऑनलाईन व्ह्यूअरशिप वाढली. आणि ही वाढलेली लोकप्रियता आयोजकांच्या आणि प्रायोजकांच्या लक्षात आली. बरोबर. जिथे गर्दी असते तिथे प्रायोजक येतात. त्यामुळे स्पर्धांचं बक्षीस वाढलं, खेळाडूंना मिळणारी मॅच फी वाढली. मोठमोठ्या कंपन्या संघांना प्रायोजित करू लागल्या. हो. थोडक्यात सांगायचं तर कृष्णा सातपुते नावाच्या ब्रँडने या खेळाची आर्थिक गणितच बदलून टाकली. म्हणजे त्यांनी एक प्रकारे या खेळाची अर्थव्यवस्थाच बदलून टाकली. हो. आणि यातूनच त्या खेळाला एक नवीन ओळख मिळाली असावी. अगदी बरोबर. त्यांच्या आधी टेनिस क्रिकेटकडे अनेक जण टाइमपास किंवा गल्ली क्रिकेट म्हणून बघायचे. यात करिअर होऊ शकतं यावर कोणाचा विश्वास नव्हता. पण कृष्णा सातपुते यांनी हे सिद्ध केलं की जर तुमच्यात प्रतिभा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर टेनिस क्रिकेटमधूनही तुम्ही नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावू शकता. त्यांनी एक मार्ग तयार केला. हो. जी मुलं आधी गल्लीत खेळायची त्यांना आता एक व्यावसायिक करिअरचा मार्ग दिसू लागला. त्यांनी हजारो तरुणांना एक स्वप्न दिलं. आणि आपल्या स्रोतामध्ये एक वाक्य आहे जे हेच सांगतं. कुणीही तरी ते स्वप्न पाहिलं होतं आणि ते कृष्णाच्या रूपात जिवंत ठेवलं होतं. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ते सांगतात की कृष्णा सातपुते हे फक्त एक खेळाडू नाहीत तर ते एका मोठ्या स्वप्नाची पूर्तता आहेत. अगदी.
त्यांनी केवळ स्वतःसाठी नाही तर त्या हजारो मुलांसाठी दारं उघडली जी टेनिस क्रिकेट खेळून मोठं होण्याची स्वप्न पाहतात. त्यांनी एका खेळाला ओळख दिली आणि एका पिढीला प्रेरणा दिली. तर ही होती कृष्णा सातपुते यांची गोष्ट. एका सामान्य घरातल्या मुलाचा वैयक्तिक आयुष्यातील दुःखाच्या आणि गरिबीच्या काळातून तावून सुलाखून निघून टेनिस क्रिकेटचा देव होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. ही केवळ एका खेळाडूच्या रन्स आणि शतकांची कहाणी नाहीये. नाही, ही कोणत्याही परिस्थितीत हार न मानणाऱ्या एका माणसाच्या जिद्दीची गोष्ट आहे. त्यांचं खरं यश केवळ मैदानावरील आकड्यांमध्ये नाही तर आयुष्याच्या मैदानावर मिळवलेल्या विजयात आहे. बरोबर. आईवडिलांचा मृत्यू, अत्यंत गरिबी यांसारख्या कठीण प्रसंगांवर मिळवलेल्या विजयात ते दडलेलं आहे. त्यांची गोष्ट आपल्याला शिकवते की मैदानावरचा विजय महत्वाचा असतोच, पण आयुष्याच्या मैदानावरचा विजय त्याहूनही मोठा असतो. अगदी. जाता जाता एक विचार. या माहितीत उल्लेख आहे की कोणीतरी ते स्वप्न पाहिलं होतं आणि ते कृष्णाच्या रूपात जिवंत ठेवलं होतं. मग ही स्वप्न पाहणारी व्यक्ती कोण असेल? ते त्यांचे वडील असतील, ज्यांनी त्यांच्यात लहानपणीच गुणवत्ता पाहिली. की तो प्रतीक 11चा मालक ज्याने एका मॅचमध्ये त्यांच्यावर विश्वास दाखवला? की आणखी कोण? आणि यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो की एका व्यक्तीची प्रतिभा आणि संघर्ष केवळ त्यालाच नाही तर संपूर्ण खेळाला आणि त्याच्याशी जोडलेल्या हजारो लोकांना कसं